नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत. अजूनही प्रवीण अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा. ज्यात रोज नवीन व्हिडिओ, टेस्ट, स्टडी मटेरियल पाहण्यास मिळेल, जे तुम्हाला टीचर या नावाने सापडेल. ठीक आहे, बघा त्याच्यानंतर प्रवीण अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं असेल, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आपण काय करावं, महाराष्ट्राच्या जॉग्राफीचे म्हणजे इतिहास, एमपीसी मध्ये जे काही विषय आहेत त्याच्या मागच्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणकोणते प्रश्न आलेले आहेत आणि त्याचं एक्सप्लेनेशन सहित त्याच्याशी रिलेटेड ट्रिक्सच्या माध्यमातून आपण काय करावं, डिस्कशन करणार आहोत. तर मग हा महाराष्ट्राचा पहिला चॅप्टर आहे मित्रांनो. महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोलाच्या संदर्भात काय प्रश्न आहेत, बरोबर आहे. आता आपण याच्यावर चर्चा करायला सुरुवात करणार आहोत. बघा मग मित्रांनो, प्रश्न विचारला आहे की 1 मे 1960 ला मुंबईसह नव महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यावेळेस महाराष्ट्रात किती तालुके आणि किती जिल्हे होते? मग तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेस किती जिल्हे होते? 26 जिल्हे होते आणि 229 तालुके होते. किती तालुके होते? 229 तालुके होते. म्हणजे तुमचा इथं अ आणि ड ऑप्शन काय पाहिजे? बरोबर पाहिजे. मग आज किती जिल्हे आहेत मित्रांनो? 36 जिल्हे आहेत. सर्वांना माहिती आहे आज जिल्हे किती आहेत? 36. म्हणजे किती जिल्हे वाढले? 10 जिल्हे वाढले. कोणकोणते कशी वाढले आपण पुढे डिस्कस करूया. तालुके किती झाले मित्रांनो? 356 तालुके आहेत. किती तालुके आहेत? 356 तालुके आहेत. म्हणजे अनेक तालुक्यांची पण काय झाली, निर्मिती झालेली आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. आपण पुढचा क्वेश्चन घेऊया. बघा तुम्हाला मी हे मागच्या 10 वर्षाचे क्वेश्चन पेपर आणि त्याचे ट्रिक्स पण काय करणार आहे, सांगणार आहे. बऱ्याच ट्रिक्स सांगणार आहे. बघा मित्रांनो, पुढचा क्वेश्चन काय म्हटलंय, खालीलपैकी कोणत्या कारणाने कोकणचा सकल भाग निर्माण झालेला आहे? निर्माण झालेला आहे म्हणजे कोकण सकल भाग कसा निर्माण झाला? अरबी समुद्र उंचावल्याने. कधीच अरबी समुद्र उंचावलेला नाहीये, असं कधी झालेलं नाहीये. किनारा उंचावलेला नाहीये. महाराष्ट्राचं पठार पश्चिमेला खाली खचल्याने. यस, हे राईट आहे. म्हणजेच काय, पठार असं होतं, महाराष्ट्राचं पठार होतं आणि ते डायरेक्ट असं अचानक खचून गेलं आणि मग या खचल्यामुळे आपला हा समुद्र किनारा काय झालाय, तयार झालेला आहे. आणि महाराष्ट्राचा समुद्र किनारा जो आहे, महाराष्ट्राचा समुद्र किनारा जो आहे मित्रांनो, तो कसा आहे? रिया आणि दंतूर आहे. कसा आहे मित्रांनो? रिया आणि काय आहे? दंतूर आहे. लक्षात ठेवायचं. महाराष्ट्राचा समुद्र किनारा कसा आहे मित्रांनो? रिया आणि दंतूर. दंतूर नाही हा, दंतूर असे दोन आहेत महाराष्ट्राचा समुद्र किनारा. मग रिया म्हणजे काय बरं? रिया म्हणजे काय? झिगझॅग आहे मित्रांनो. आणि दंतूर म्हणजे डायरेक्टली काय? खोल आहे. खोल आहे. मग आता ही 2-3 कन्सेप्ट इथे डोक्यात टाका, 2-3 कन्सेप्ट इथे टाका. आता महाराष्ट्राच्या बाबतीत ठीक आहे. आता आपली भारत माता काढूया, भारताचं खालचं टोक. मग इकडचा जो समुद्र किनारा आहे मित्रांनो, रिया आणि दंतूर आहे. लक्षात ठेवायचं. इकडचा समुद्र किनारा कसा आहे? भारताचा. आपण लक्षात ठेवू शकतात. रिया आणि कसा आहे मित्रांनो? दंतूर आहे. इकडचा समुद्र किनारा दंतूर आहे. इकडचा तसा नाहीये, इकडचा सपाट आहे मित्रांनो, म्हणजे असा स्लोप आहे. इकडच्या समुद्र किनाऱ्याला काय दिलाय? मंद उतार. इकडच्या समुद्र किनाऱ्याला काय मित्रांनो? मंद उतार आहे. मंद उतार असल्यामुळे काय होतं? मंद उतार असल्यामुळे काय होतं? मंद उतार असल्यामुळे काय होतं मित्रांनो? मासेमारी केली जाऊ शकते. मंद उतार असल्यामुळे काय होतं? मासेमारी केली जाते. तुम्हाला माहित असेल, तुम्ही वाचलं असेल 4थी 5वी 6वीच्या पुस्तकामध्ये की खंडांत उतारावर मासेमारी केली जाते. म्हणजे या किनारपट्टीवर मासेमारी मोठ्या प्रमाणात होते. मासेमारी काय होते मित्रांनो? मोठ्या प्रमाणात होते. आणि मंद उतार असल्यामुळे खाली बंदर नाही आहेत, मोठी बंदर नाही. तर बंदर या किनारपट्टीवर मित्रांनो, जी काही मोठी नैसर्गिक बंदर आहेत ती पश्चिम किनारपट्टीवर आहेत. लक्षात ठेवायचं. रिया आणि दंतुरे इकडचा समुद्र किनारा आणि तिकडे महाराष्ट्र आहे मित्रांनो आपला. तो महाराष्ट्र समुद्र किनारा कसा आहे? मग रिया आणि दंतूर आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. बघा मित्रांनो, मी जवळजवळ पेड मध्ये असे बरेच क्वेश्चन पण कव्हर केलेले आहेत. जवळजवळ 15,000 क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. तुम्हाला अनेक ट्रिक्सच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय. बघा, खालीलपैकी कोणता समुद्र किनारा, खालीलपैकी कोणत्या किनाऱ्याचा प्रकार महाराष्ट्रात आढळतो? आताच आपण डिस्कस केलं, रिया, फियार्ड. मग महाराष्ट्राचा समुद्र किनारा कसा आहे मित्रांनो? दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याच्या रिया आणि कसा, मग दंतूर. रिया आणि कसा लक्षात ठेवायचा आहे? दंतूर हे शब्द काय करायचे? लक्षात ठेवायचे आहेत. चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. दरकेसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? बघा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली. तुम्हाला महाराष्ट्रातल्या महत्वाच्या दरकेसाठी महत्वाच्या टेकड्या माहित असणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातल्या महत्वाच्या टेकड्या तुमचं काय असणं गरजेचं मित्रांनो? माहित असणं गरजेचं आहे. मग महाराष्ट्रामध्ये दरकेसा टेकड्या जर बघाल तर तुम्ही गोंदिया जिल्ह्यामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडतात? तुम्हाला गोंदिया जिल्ह्यामध्ये सापडतात. आणि मी तुम्हाला टेकड्यांची नावं सांगतो, ते कोणकोणत्या जिल्ह्यात आहेत त्याची यादी तुम्ही लगेच काय करणार आहात? बनवून ठेवणार आहात. बघा, तुम्हाला मी महाराष्ट्राचा एक मॅप दाखवतो, त्याच्यामध्ये कोणकोणत्या टेकड्या आहेत ते तुम्हाला लगेच काय होईल? क्लिअर होईल. महाराष्ट्राचा मॅप दाखवतो मित्रांनो. हा महाराष्ट्राचा मॅप दिसतोय तुम्हाला? हा महाराष्ट्राचा काय दिसतोय? मॅप दिसतोय. ठीक आहे. आणि मग आता याच्यामध्ये कोणकोणत्या टेकड्या आहेत ते तुमच्या लगेच लिहून झाल्या पाहिजे. बघा मित्रांनो, दरकेसा टेकड्या इथे आहेत, दरकेसा टेकड्या इथे आहेत. दरकेसा टेकड्या कुठे आहेत मित्रांनो? मग कुठे आहेत? कुठे आहेत? मग आता आपण डिस्कस केलं. कुठे आहेत? बघा एकदा परत कुठे डिस्कस केलेले आहेत? गोंदियामध्ये, बरोबर आहे. दरकेसा टेकड्या गोंदियामध्ये आहेत. त्याच्यानंतर बघा इथं बघाल तर तुम्ही चिरोल टेकड्या आहेत. इथं कोणत्या टेकड्या आहेत? चिरोल टेकड्या. ह्या पण खूप एक्झाम दृष्टिकोनातून ह्या बघा, ही चिरोल टेकडी, ही पुन्हा विचारतात. ही सुरजागड, भामरागड, चांदूरगड डोंगर, ह्या 3 टेकड्या. ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुरजागड, भामरागड, ठीक आहे, आणि चांदूरगड, ही 3 डोंगर रांगा महत्वाच्या आहेत. ह्या पण पुन्हा पुन्हा परीक्षेला विचारतात. ही एक चिमूर टेकडी आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे काय? ही एक लक्षात ठेवायची. ही अंबागड टेकडी दिसते मित्रांनो, ही अंबागड टेकडी आहे. ठीक आहे.
ही अंबागड टेकडी विचारतात मित्रांनो. मनसर टेकडी आहे, ही एक मनसर टेकडी, ही पुन्हा परीक्षेत विचारली जाते. ह्या टेकडीबद्दल पण तुम्हाला डिटेल लिहून ठेवायचंय. मी वाटल्यास ते सेपरेट व्हिडिओ मध्ये कव्हर करणार आहोत, कोणत्या जिल्ह्यात कोणत्या टेकड्या आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर ही पुसदची टेकडी मित्रांनो, पुसदची टेकडी आहे. निर्मल डोंगर रांग आहे मित्रांनो, मुडखेडची टेकडी आहे, मुडखेडची टेकडी आहे, बरोबर आहे. हा त्याच्यानंतर हा सातपुडा गाविलगडची टेकडी तुम्हाला माहित असेल. अमरावतीमध्ये मेळघाट डोंगर रांग माहित असेल, अमरावतीमध्ये अक्राणी डोंगर रांग माहित असेल, नंदुरबार मध्ये आणि असनंबा डोंगर रांग पण माहित असेल तुम्हाला. कुठे मित्रांनो? नंदुरबार मध्ये. त्याच्यानंतर हा गाविलगड डोंगर रांग आहे मित्रांनो, धुळ्यामध्ये. गाणा डोंगर रांग आहे मित्रांनो, नाशिक जिल्ह्यामध्ये. गाणा डोंगर रांग कुठे? नाशिक जिल्ह्यामध्ये. हा तौला डोंगर जो आहे तो पुन्हा नाशिक जिल्ह्यामध्ये. वेरूळ डोंगर मित्रांनो औरंगाबाद मध्ये, संभाजीनगर मध्ये. बाळेश्वर डोंगर रांग बघा, ही एक विचारली जाते पुन्हा पुन्हा. एवढ्याच डोंगर रांगा पुन्हा पुन्हा परीक्षेत विचारल्या जातात. सीतामाई डोंगर रांग बघा मित्रांनो, ही एक सीतामाई डोंगर रांग आहे. तुमसाई डोंगर रांग आहे. मी या पुढच्या व्हिडिओमध्ये कोणती डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याची डिटेल काय करून देणार आहे तुम्हाला, यादी बनवून देणार आहे. डिटेल काय बनवून देणार आहे मित्रांनो, यादी बनवून देणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर आगाशिव आणि बामणोली या दोन डोंगर रांग आहेत मित्रांनो, आगाशिव आणि काय बामणोली. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खाली दक्षिणेच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 3 महत्वाच्या डोंगर रांगा तुम्हाला पाहण्यास मिळतील, पन्हाळा, ज्योतिबा आणि चिकोटी. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या 3 डोंगर रांगा पाहण्यास मिळतात मित्रांनो, पन्हाळा, ज्योतिबा आणि चिकोटी. मग एवढ्या डोंगर रांगाची यादी तुमची लगेच एकाखाली एक असली पाठ असली पाहिजे, एकाखाली एक पाठ असली पाहिजे मित्रांनो. कोणते डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यात आहे त्या डोंगर रांगेबद्दल 2-2 ओळी जरी तुम्ही केल्या तरी सफिशियंट आहे. 2-2 ओळी जरी केल्या तरी तुम्ही सफिशियंट आहे. मी जवळजवळ 10 ते 15,000 क्वेश्चन अशी कव्हर करून देत आहे. याच्या ट्रिक्स पण सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते डोंगर रांग आहे. प्लस मी तुम्हाला यादी लिहून दिली, टिक करून दिलं डायग्राम वरती कोणते डोंगर रांग आहे. पुढच्या लेक्चर मध्ये याची यादी आणि त्याच्याबद्दल 2 ओळी पण तुम्हाला सांगेल. बघा मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघा, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. मागच्या वर्षाचे क्वेश्चन रिवाइज करतोय, त्याच्या ट्रिक्सच्या माध्यमातून सांगतोय आणि त्या क्वेश्चनच्या आजूबाजूला काय काय इतर आलेलं आहे त्या सर्व गोष्टी आपण काय करत आहोत, डिस्कशन करत आहोत. सो व्हिडिओ पूर्णतः शेवटपर्यंत बघणार आहात मित्रांनो. चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. महाराष्ट्राचा घाटांचा क्रम पुन्हा पुन्हा विचारला जातो मित्रांनो. महाराष्ट्राचा घाटांचा क्रम काय केला जातो, पुन्हा पुन्हा काय केला जातो, विचारला जातो. आता बघा इथं कमी घाट दिलेले आहेत, पण तुम्हाला महाराष्ट्राचे घाट सर्वात जास्त काय आहेत, सर्वात जास्त टफ मानले जातात किंवा बऱ्याच मुलांचे पाठ होत नाही. तर मग बघा तुम्ही बघाल तर पहिला जो आहे तुम्ही बघाल महाराष्ट्राच्या घाटांचा क्रम, हा थळघाट आहे, माहिती असेल तुम्हाला. हा काय मित्रांनो, थळघाट आहे. आणि थळघाट कुठे आहे मित्रांनो, मुंबई नाशिक मध्ये आहे, बरोबर आहे. म्हणजे सर्वात वरती असेल कदाचित मुंबई आणि नाशिक मध्ये. पुढचा व्हिडिओ पण बघा मित्रांनो, त्याच्यामध्ये मी सर्व घाट पण कव्हर केलेले आहेत. मुंबई नाशिक मध्ये असेल, कुंभारली घाट असेल मित्रांनो, कुंभारली घाट सातारा सांगली मध्ये. घाटांची एक ट्रिक्स मी सांगेल पुढे. कुंभारली घाट कुठे मित्रांनो, सातारा सांगली मध्ये असेल. त्याच्यानंतर आंबा घाट मित्रांनो, आंबा घाट आहे. आंबा घाट जो आहे तो तुम्हाला रत्नागिरी कोल्हापूर मध्ये. आंबावली घाट जो आहे कोल्हापूर सावंतवाडी मध्ये आहे. आंबोली घाट जो आंबोली घाट उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणजे वरून खाली क्रम विचारले. ही सर्व कोकणातली घाट आहेत मित्रांनो, सर्व सह्याद्रीवरची घाट आहेत. मग सर्वात वरचा घाट थळघाट पासून सुरुवात करा, सर्वात खालचा लक्षात ठेवायचा कोकणातला आंबोली घाट. सर्वात वरचा सह्याद्रीवरचा सर्वात वरचा घाट थळघाट सुरू करायचा. कसा म्हणूया, थळघाट सुरू करूया. आणि सर्वात खालचा कोणता आहे, आंबोली घाट. एवढं लक्षात ठेवू शकतात. हा क्रम तुम्ही काय करणार, लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे घाटांवरचा सेपरेट व्हिडिओ बनवूया आपण, त्याच्यावर अजून काम करूया. बघा त्याच्यामध्ये तुम्हाला ही काही घाट दिलेली आहेत, मी इथं काही घाट दिलेली आहेत, कोकणातली काही घाट दिलेली आहेत. आंबोली घाट बघा तुम्ही बघा दसऱ्या दक्षिणेला आहे. पोंडा घाट असेल तुम्हाला, आंबा घाट असेल, बरोबर आहे. ही सर्व घाट मी डायग्रामच्या माध्यमातून कव्हर करेन. ठीक आहे, डोंट वरी मित्रांनो, डायग्रामच्या माध्यमातून काय करूया, कव्हर करूया. पुढचा क्वेश्चन बघा, नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य असा क्रम लावा. हा क्वेश्चन आला होता. म्हणजे वरून खाली क्रम लावायचा मित्रांनो, वरून खाली काय करायचंय, क्रम लावायचा. आता बरेच जणांचा हा प्रश्न चुकून जाणार, बऱ्याच जणांचा हा प्रश्न चुकणार म्हणजे जरी नसेल वाचलं, बेसिक सेन्स वापरून तुम्ही काय करू शकता, हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आता बेसिक सेन्स काय वापरायचं या क्वेश्चन मध्ये, तुम्ही म्हणाल तर बेसिक सेन्स वापरण्यासारखं काय पाठच करावं लागेल, नाही. आता बघा मी तुम्हाला काय सांगतो, महाराष्ट्रातले सर्व टोकाचे तालुके तुमचे पाठ असले पाहिजे. टोकाचे तालुके तुमचे काय असले पाहिजे, पाठ असले पाहिजे. बघा मी हे थोडंसं डायग्राम छोटी करतो. टोकाचे तालुके पाठ असले पाहिजे. महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये तुम्ही बघा इथे नंदुरबार आहे, बरोबर आहे. नंदुरबार मध्ये सर्वात वरचा जो तालुका आहे मित्रांनो तो आहे धडगाव. कोणता तालुका आहे, धडगाव. लक्षात ठेवायचे, टोकाचे तालुके लक्षात ठेवायचे. धडगाव मित्रांनो. सर्वात दक्षिणेचा जो तालुका आहे सिंधुदुर्ग मध्ये आहे तो दोडामार्ग. कोणता आहे मित्रांनो, दोडामार्ग. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात इकडचा जो तालुका आहे गडचिरोली मध्ये पश्चिमेकडे पूर्वेकडचा तो आहे भामरागड तालुका. भामरागड नावाचा काय आहे,
पर्वतरांग पण या गडचिरोलीमध्ये गेलेली आहे, बरोबर आहे. आणि सर्वात पश्चिमेकडचा इथं पालघर आहे मित्रांनो, ठाण्याच्या वरती पालघर आहे. पालघरमध्ये डहाणू हा सर्वात काय पश्चिमेकडचा काय तालुका आहे. मग तुम्हाला तालुक्याचे 4 क्रम असले पाहिजे. सर्वात उत्तर कोणता, दक्षिणेचा कोणता, पूर्वेचा कोणता आणि पश्चिमेचा कोणता. मग नंदुरबार जिल्ह्यात वरती आहे म्हणजे उत्तरेचा सर्वात उत्तरेचा तालुका हाच असेल. कोणता असेल मित्रांनो, दळगाव असेल. कोणता असेल, दळगाव असेल. कोपऱ्याचे तालुके लिहिलेत, सर्व कोपऱ्याचे तालुके लिहिलेत. महाराष्ट्राच्या बाउंड्रीचे 4 तालुके लिहिलेत. बघा मग आता क्वेश्चन बघा मित्रांनो, काय होता आपला क्वेश्चन, काय होता की नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा, वरून खाली क्रम लावायचा. मग सर्वात वरचा तालुका जो तुमचा पाठ झालेला आहे, सर्वात वरचा तालुका दळगाव आहे मित्रांनो. कोणता आहे, दळगाव आहे. मग ऑप्शन बघा, सुरुवातीला दळगाव कुठे आहे, ऑप्शन सुरुवातीला दळगाव कुठे आहे, हा ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 2 तुमचा बरोबर आहे. मग दळगाव, तळोदा आणि नंदुरबार. दळगाव, तळोदा आणि काय नंदुरबार हे तुमचा काय असला पाहिजे, पर्याय असला पाहिजे. समजते मित्रांनो काय करतोय, कोणत्या पॅटर्नने सोडवतोय. ओके, चालायचं पुढे. पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो, पुढचा क्वेश्चन घेऊया. आता मी तुम्हाला कोपऱ्याचे सर्व तालुके लिहून दिले. आता त्याच्यानंतर जोड्या लावायच्या. मी आधी सांगितलं डोंगररांगा खूप महत्वाच्या आहेत, खूप महत्वाच्या डोंगररांगा. एसटीआय मुख्य परीक्षा 2024 ला हा प्रश्न आलेला आहे. डोंगररांगाची आता 10 मिनिटापूर्वी सर्व टिक करून दिले, गोल करून दिले. ते सर्व डोंगररांगा लक्षात ठेवायचे. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे तोरणमाळ जी डोंगररांग आहे, तोरणमाळ डोंगररांग आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये. म्हणजेच क इज इक्वल टू 1 पाहिजे. सो क इज इक्वल टू 1 म्हणजे पर्याय क्रमांक काय पाहिजे, 3 हा पर्याय पाहिजे, बरोबर आहे. चिकोटी जो आहे कोल्हापूरमध्ये, आताच मी सांगितलं 3 पर्वतरांगा सांगितल्या बघा, मी तुम्हाला आता सांगितल्या. वाटल्यास काही लोकांचं अजूनही कन्फ्युजन होत असेल तर मी हे बघा ह्या पर्वतरांगा सांगितल्या बघा. चिकोटी आला का, पन्हाळा, ज्योतिबा आणि काय चिकोटी दिसलंय. पन्हाळा, ज्योतिबा आणि काय चिकोटी दिसते का इथं बघा, पन्हाळा, ज्योतिबा आणि चिकोरडी, बरोबर आहे, चिकोटी. मग आता हे कोल्हापूरमध्ये आहे. ही पुन्हा मी तुम्हाला सांगितलेली आहे. सुरजागड, भामरागड, चांदूरकर या सर्व डोंगररांगा मी लिहून दिलेल्या आहेत. जिल्ह्या वाईज पण लिहून देणार आहे. डोंट वरी, टेन्शन घेऊ नका. पेड मध्ये त्याच्या पलीकडे पण आहे. ओके, चला मग बघा आता तो क्वेश्चन वरती पुन्हा आपण एकदा त्या क्वेश्चन वरती जाऊया. त्या क्वेश्चन वरती जाऊया मित्रांनो, त्या क्वेश्चन वरती जाऊया. काय तो क्वेश्चन बघा, हा नंदुरबारचा क्वेश्चन झाला. आता डोंगररांगा, तुम्हाला असं वाटत असेल की सर एक आलं म्हणजे तोरणमाळ नंदुरबार मध्ये आलं, आणि मग एक क इज इक्वल टू 1 आलं म्हणजे हा पर्याय क्रमांक क इज इक्वल टू 1 म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पण एवढंच नाही बघायचं मित्रांनो, याच्या पलीकडे पण बऱ्याच गोष्टींचा विचार करायचा आहे. आता हा क्वेश्चन येऊन गेला, पुढच्या वेळेस आपली ट्रिक्स कशी लागेल, ही व्यवस्थित लागली पाहिजे. म्हणून बघा चिकोटी कुठे आहे, कोल्हापूरमध्ये आहे. मग लक्षात ठेवायचं चिकोटी कुठे आहे, कोल्हापूरमध्ये आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर मडोशी कुठे आहे, साताऱ्यामध्ये. मडोशी कुठे आहे, साताऱ्यामध्ये. हस्ती कुठे आहे, जळगावमध्ये. हस्ती कुठे आहे, जळगावमध्ये. या सर्व लिहून ठेवायच्या आहेत. सर्व डोंगररांगा तुम्ही काय करायचे आहेत मित्रांनो, लिहून ठेवायच्या आहेत. पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो आपण. पुन्हा मी बघा पुन्हा ही डायग्राम टाकलेली आहे, पुन्हा ही डायग्राम टाकलेली आहे. सर्व डोंगररांगा पाठ असल्या पाहिजे. कोल्हापूरमध्ये 3, पन्हाळा, ज्योतिबा, चिकोटी. ठीक आहे, पन्हाळा, ज्योतिबा आणि टिकोती. आगाशिवा आणि बामनोली या 2 डोंगर. तुमसाई डोंगररांग, सीतामाई डोंगररांग, बरोबर आहे. तवला डोंगररांग नाशिक जिल्ह्यामध्ये. गाळा डोंगररांग नाशिक जिल्ह्यामध्ये. अक्राणी डोंगररांग नंदुरबार मध्ये. अस्तंबा डोंगररांग नंदुरबार मध्ये. गाविलगड, मेळघाट, सातपुडावरती अमरावतीमध्ये. पुसद डोंगररांग असेल, हिंगोली डोंगररांग असेल, मुदखेड असेल, निर्मल डोंगररांग असेल, चिमूर डोंगररांग असेल, मनसेड डोंगररांग असेल, बरोबर आहे. आंबागड डोंगररांग असेल, दरकेसर डोंगररांग असेल, चिरोल असेल, सुरजागड, भामरागड आणि चांदूर डोंगररांग असेल. एवढ्या डोंगररांगा, ही बाळेश्वर डोंगररांग असेल, वेरूळ डोंगररांग असेल. एवढ्या डोंगररांगा परीक्षेमध्ये पुन्हा विचारल्या जातात. या डोंगररांगांवर सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो प्रत्येकाने बघण्याचा प्रयत्न करणार आहात. चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो, पुढचा क्वेश्चन घेऊया. बघा पुढचा क्वेश्चन याच्यासाठी सेपरेट दिलं होतं. महाराष्ट्रात प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग कोणता. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे, औरंगाबाद आहे. सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे, औरंगाबाद आहे. सर्वात महत्वाचं आहे, लक्ष द्या. सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे, औरंगाबाद आहे. ओके, मी थोडंसं वरती करतो म्हणजे तुमच्या लक्षात राहील. आता बघा सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कसा लक्षात ठेवायचा, मी लक्षात ठेवतो अन्नपूर्णा अकोला. मी काय लक्षात ठेवतो मित्रांनो, ट्रिक्स काय बनवलेली आहे, अन्नपूर्णा अकोला, अन्नपूर्णा अकोला, अन्नपूर्णा अकोला. ठीक आहे, ही काय बनवली मित्रांनो, ट्रिक्स बनवली. या ट्रिक्सच्या माध्यमातून ही ट्रिक्स लक्षात ठेवणार. या ट्रिक्सच्या माध्यमातून प्रशासकीय क्रमांचा उतरता क्रम लागतो, बरोबर आहे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह झोन, अ म्हणजे औरंगाबाद, अ म्हणजे काय मित्रांनो, औरंगाबाद, बरोबर आहे. न म्हणजे काय मित्रांनो, नाशिक, न म्हणजे काय, नाशिक. प म्हणजे काय मित्रांनो, पुणा, प म्हणजे काय, पुणा. हा ना म्हणजे नागपूर मित्रांनो, ना म्हणजे काय, नागपूर, बरोबर आहे. अ म्हणजे काय, अकोला, अमरावती, अकोला आणि अमरावती, बरोबर आहे. को म्हणजे काय, कोल्हापूर, सॉरी कोकण, काय कोल्हापूर झालं कोकण. सो एवढी प्रशासकीय लचा काय व्हॅल्यू नाही. एवढी प्रशासकीय दृष्टिकोनातून काय लक्षात ठेवायचे, म्हणजे क्रम लक्षात ठेवायचा. प्रशासकीय दृष्टिकोनातून हा काय लक्षात ठेवायचा, क्रम लक्षात ठेवायचा. परत एकदा ट्रिक सांगतो मित्रांनो, अन्नपूर्णा अकोला काय लक्षात ठेवायचे, अन्नपूर्णा अकोला. याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे युट्यूबला, तो तुम्ही चेक करू
शकतात. सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे? औरंगाबाद. सर्वात लहान कोणता आहे? कोल्हापूर. यांची सर्वांची ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवू शकतात. म्हणजे सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे? औरंगाबाद प्रशासकीय विभाग आहे. 8 जिल्हे आहेत मित्रांनो. औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे पाहण्यास मिळतील तुम्हाला? 8 जिल्हे काय मिळतील? पाहण्यास मिळतील. 8 जिल्हे पाहण्यास मिळतील. आता बघा लक्ष देणार आहात बघा काय म्हटलेलं आहे बघा. आता तुम्हाला बघा हा महाराष्ट्राचा हे नकाशा आणि औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये 8 जिल्हे पाहण्यास मिळतील. मग कोणकोणते जिल्हे आहेत? 8 जिल्हे बघा. औरंगाबादमध्ये औरंगाबाद असेल, जालना असेल, बीड असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, नांदेड असेल, लातूर असेल आणि उस्मानाबाद असेल. एवढी जिल्हे तुम्हाला कशामध्ये पाहण्यास मिळतील? औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पाहण्यास मिळतील. मग मी ट्रिक्स काय लक्षात ठेवतो? बीप उजाला नाही. मी काय ट्रिक्स लक्षात ठेवतो? बीप उजाला नाही. ही 8 जिल्हे औरंगाबाद मध्ये येतात. बीप उजाला नाही. 3 आणि 3 6 2 8. ओके. ही 8 जिल्हे कशामध्ये येतात? बीप उजाला नाही. बी म्हणजे काय? बीड. प म्हणजे परभणी. बरोबर आहे. प म्हणजे काय? परभणी. इथं ट्रिक सांगून देतो बघा. एकेकावर टिक करतो बघा. एकेकावर टिक करतो. बीड म्हणजे काय? बीड. बरोबर आहे. प म्हणजे काय? परभणी. उ म्हणजे काय? उस्मानाबाद. जा म्हणजे काय? जालना. जालना कुठे गेला? जालना. ला म्हणजे काय? लातूर. ना म्हणजे काय? नांदेड. ही म्हणजे काय? हिंगोली. एवढी जिल्हे बीप उजाला नाही. 3 आणि 3 6 2 8. ठीक आहे. बीप उजाला नाही. एवढी जिल्हे औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये पाहण्यास मिळतात. ट्रिक्स लक्षात ठेवायचे मित्रांनो. बीप उजाला नाही. आता तुम्हाला सरळ पुढच्या वेळेस प्रश्न विचारला जाईल. एखादा जिल्हा देणार तो जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे विचारतात. ठीक आहे मित्रांनो. आता बघा जसं औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये आहे तसंच तुम्ही बघाल तर हा नागपूर प्रशासकीय विभाग आहे. हा कोणता प्रशासकीय विभाग आहे? नागपूर प्रशासकीय विभाग आहे. तर नागपूर प्रशासकीय विभागातील जिल्हे पण लक्षात ठेवू शकता तुम्ही. मी लक्षात ठेवतो नागोभंग चव. मी काय लक्षात ठेवतो मित्रांनो? नागोभंग चव. ना म्हणजे काय? नागपूर. ना म्हणजे काय? नागपूर. गो म्हणजे काय? गोंदिया. गो म्हणजे गोंदिया. भ म्हणजे काय? भंडारा. बरोबर आहे. ग म्हणजे काय? गडचिरोली. च म्हणजे काय? चंद्रपूर. आणि व म्हणजे काय? वर्धा. नागोभंग चव. ट्रिक समजते मित्रांनो काय करतोय? या ट्रिक्स वरती सेपरेट व्हिडिओ बनवलाय. तो पण तुम्ही युट्यूबला जाऊन चेक करू शकतात. नागोभंग चव. बरोबर आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघाल तर हा अमरावती प्रशासकीय विभाग आहे. हा अमरावती प्रशासकीय विभाग आहे या कलरचा. तर मग या अमरावती प्रशासकीय विभागामध्ये कसं लक्षात ठेवायचं? अय बुवा. काय लक्षात ठेवायचं? अय बुवा. 2 वेळा आहे. अय बुवा. म्हणजे अमरावती. म्हणजे काय? अमरावती. बरोबर आहे. म्हणजे पुन्हा अकोला आहे. म्हणजे काय? अकोला. म्हणजे काय? अकोला. ही 2 प्रशासकीय विभाग झाली. य म्हणजे काय मित्रांनो? यवतमाळ आहे. य म्हणजे यवतमाळ आहे. ब म्हणजे बु म्हणजे काय? बुलढाणा आहे. आणि वा म्हणजे वाशिम आहे. एवढी जिल्हे तुम्ही इथे लक्षात ठेवू शकता. सो मी काय केलंय? ट्रिक्स काय बनवले मित्रांनो? इथली ट्रिक्स काय? मग बी पूजाला नाही. इथं काय? नागोभंग चवणी. इथं ट्रिक्स काय मित्रांनो? अय बुवा. मी पश्चिम महाराष्ट्राचा असल्यामुळे तर मग ही नाशिक जिल्ह्यामध्ये असल्यामुळे ही तर माझी पाठ असून गेलेली. पुण्याची पण पाठ आहेत मित्रांनो. पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली. आणि ज्यांना समुद्र किनारा लाभलाय ती सर्व कोकणामध्ये येतात. ती सर्व कशामध्ये येतात? कोकणामध्ये येतात. आपण त्याच्यावर सेपरेट काम करूया. चला पुढे जाऊया. पुढचा मित्रांनो खालील नमूद केलेल्या प्रशासकीय विभागांचा त्याचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लावायचा आहे. आताच ट्रिक सांगितले मित्रांनो. एसटीआय मुख्य परीक्षा 2019 ला प्रश्न आलेला आहे. आताच ट्रिक सांगितले मित्रांनो. मी तुम्हाला अन्नपूर्णा अकोला काय सांगितली? अन्नपूर्णा अकोला. बरोबर आहे. अन्नपूर्णा अकोला. सर्वात मोठा काय आहे? अ आहे. बरोबर आहे. औरंगाबाद सर्वात मोठा कोणता आहे? औरंगाबाद. म्हणजे ड 1 नंबरला शोधा. ड 1 नंबरला शोधा. हा एक पर्याय गेला. हा एक पर्याय गेला. दुसरा कोणता आहे मित्रांनो? न म्हणजे नाशिक आहे. दुसरा मित्रांनो दुसरा कोणता आहे? न म्हणजे काय? नाशिक आहे. सो पर्याय क्रमांक तुमचा काय बरोबर आहे? काय बरोबर आहे मित्रांनो? ब हा पर्याय क्रमांक काय आहे? बरोबर आहे. काय बरोबर आहे मित्रांनो? चौथा पर्याय क्रमांक तुमचा काय पाहिजे? बरोबर असला पाहिजे. अन्नपूर्णा म्हणजे अ म्हणजे औरंगाबाद, न म्हणजे नाशिक, प म्हणजे पुणे, ना म्हणजे नागपूर, अमरावती आणि काय? कोकण. एवढी प्रशासकीय विभागाचा उतरता क्रम तुम्ही या ट्रिक्सच्या माध्यमातून काय करू शकता? लक्षात ठेवू शकतात. यासारखे प्रश्न रिपीट होणार आहेत मित्रांनो. मी जवळजवळ 15,000 प्रश्न असे आपण सॉल्व्ह करूया. म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स असेल एवढे जे आपले सोशल सायन्सचे सब्जेक्ट आहेत आणि सायन्स एवढे सर्व क्वेश्चन आपण काय करणार आहोत? 15,000 क्वेश्चन काय करत आहोत? रिपीट करत आहोत. पेडमध्ये त्याच्यापेक्षा अफलातून गोष्टी आहेत. नॉर्मल फी मध्ये तुम्हाला असे क्वेश्चन पाहण्यास मिळतील. काही डाऊट शंका असेल तर मला कॉल करा. याची ऑनलाईन बॅचेस पण आपल्याकडे उपलब्ध आहेत मित्रांनो. ओके. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. खालील नमूद केलेल्या बघा. आता तुमचं एक कन्सेप्ट डोक्यात टाका मित्रांनो. आता कन्सेप्ट डोक्यात टाका. तुम्हाला एखादा क्वेश्चन आला नाही आला तरी आता बघा एसटीआय मुख्य परीक्षा 2019 चा प्रश्न आहे. खालील नमूद केलेल्या सह्याद्रीच्या प्राकृतिक भूरचनांचे उत्तरेपासून दक्षिणेकडे अभिमुखता क्रम लावायचा. म्हणजे वरून खाली क्रम लावायचा. उत्तरेला क्रम लावायचा. 2 किल्ले दिले आहेत मित्रांनो. एक दिलाय रायगड किल्ला, एक दिलाय रायगड किल्ला. बरोबर आहे का? आणि एक कोणता दिलाय मित्रांनो? प्रतापगड किल्ला. अशी 2 किल्ले दिलेली आहेत. किती किल्ले दिले आहेत मित्रांनो? 2 किल्ले दिलेली आहेत. मग तुमचं लक्षात आलं पाहिजे रायगड किल्ला हा रायगड मध्ये आहे. हा रायगड किल्ला कुठे आहे मित्रांनो?
रायगडमध्ये आहे, रायगडमध्ये आहे. आणि प्रतापगड किल्ला कुठे आहे मित्रांनो? साताऱ्यामध्ये आहे. प्रतापगड कुठे आहे मित्रांनो? साताऱ्यामध्ये आहे. मग तुम्हाला इथे डोकं चाललं पाहिजे, रायगड वरती की सातारा वरती? रायगड वरती का सातारा वरती? बघा मी तुम्हाला मॅच मध्ये दाखवून देतो. बघा हे बघा, रायगड वरती का सातारा वरती? भारताचा नकाशा बघा, रायगड वरती की सातारा वरती? बघा बरं, हे रफ करतो मी, रायगड वरती का सातारा वरती? बघा रायगड तुम्ही बघा इथे, सातारा इथे, म्हणजे रायगड किल्ला वरती असेल आणि साताराचा जो प्रतापगड किल्ला आहे तो खाली असेल. हे तर कन्फर्म आहे. हे तर काय मित्रांनो, कन्फर्म आहे. रायगड वरती आणि सातारा काय खाली आहे. समजते मला काय म्हणायचंय? मग आता कन्सेप्ट बुकात टाका, रायगड वरती पाहिजे, सातारा खाली पाहिजे. मग खाली नमूद केलेल्या किल्ल्यांचा आपला उतरता क्रम लावायचा आहे, तो पण वरून कुठं खाली लावायचा आहे. ओके, हा झालाय ना प्रश्न? ओके, हा झालाय. पुढचा प्रश्न होता आपला. ओके, हा रायगड आणि साताराचा क्रम लावायचा आहे, म्हणजे क सुरुवातीला पाहिजे, वरून खाली क्रम पाहिजे, क सुरुवातीला पाहिजे आणि त्याच्यानंतर कुठंतरी काय पाहिजे? ड पाहिजे मित्रांनो. त्याच्यानंतर काय पाहिजे? ड पाहिजे. मग क नंतर ड पाहिजे. बघा इथे ड पहिले आला आणि क नंतर सुरुवातीला आला, म्हणजे हा प्रश्न काय झालाय? चुकलेला आहे. क पहिले आला पाहिजे, मग ड असला पाहिजे. आता क आला, क नंतर काय आला? ड आला, म्हणजे हा एक पर्याय तुमचा बरोबर असू शकतो. क च्या आधी ड आलेला आहे, म्हणजे हा पर्याय तुमचा चुकलेला आहे. आणि क च्या आधी ड आलेला आहे, म्हणजे हा पण पर्याय तुमचा चुकलेला आहे. म्हणजे तुम्हाला कुंभारली घाट आणि वरंद घाट जरी माहिती नसेल तरी तुमचा पटकन तुमचा हा क्वेश्चन काय करता आला पाहिजे? टॅकल करता आला पाहिजे. मी सर्व किल्ले तुम्हाला आता लिहून देतो, सर्व किल्ले लिहून देतो. कोणकोणत्या किल्ल्यांचा उतरता क्रम विचारतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे मित्रांनो. आता तुम्हाला माहित असेल कुंभारली घाट जो आहे तो आहे रत्नागिरी सातारा. कुंभारली घाट जो आहे तो रत्नागिरी सातारा मध्ये आहे. कुठं आहे? रत्नागिरी आणि सातारा मध्ये आहे. रत्नागिरी नाव चुकलंय पण ठीक आहे. रत्नागिरी आणि कुठे आहे मित्रांनो? साताऱ्यामध्ये आहे. बरोबर आहे. आणि वरंद घाट जो आहे तो पुणा महाड मध्ये आहे. पुण्यापासून महाडला जात असताना रायगड जिल्ह्यामध्ये वरंद घाट आहे. पुण्यापासून महाडला जात असताना. ठीक आहे, पुणा आणि महाड मध्ये वरंद घाट आहे मित्रांनो. महाड, ठीक आहे, महाड. येते लक्षात? म्हणजे तुम्हाला हा प्रश्न हे दोन वरचे घाट नसते माहिती, हे दोन किल्ले जरी माहित राहिले तरी तुमचा क्वेश्चन काय होतो? आराम के साथ काय होतो? टॅकल होतो मित्रांनो. आराम के साथ काय होतो? टॅकल होतो. चालायचं पुढे. पुढचा क्वेश्चन घेऊया. बघा 15,000 क्वेश्चन आपल्याला कव्हर करायचे. पटापट जाऊया. बघा मित्रांनो, आता बघा हे किल्ल्यांचा क्रम तुम्हाला पुन्हा पुन्हा परीक्षेत विचारतात. मी सर्व किल्ले एकाच जागेवर लिहून दिलेले आहेत. आता पूर्व महाराष्ट्रामध्ये एकच किल्ला आहे मित्रांनो, वेरगड. कोणता किल्ला आहे? वेरगड. जिल्हा मला कमेंट करून सांगणार. वेरगड किल्ला लक्षात ठेवायचा मित्रांनो. आता तुम्हाला या 4 किल्ल्यांचा क्रम उतरता क्रम विचारतात. ह्या 4 किल्ल्यांचा उतरता क्रम विचारतात. मी जो गोल केला ना हा एक तुमचा क्रम विचारतात. सर्वात वरती मित्रांनो गाविलगड. सर्वात वरती काय आहे? गाविलगड. गाविलच्या वरती आहे त्याच्यावर नरनाळा. काय मित्रांनो? नरनाळा. त्याच्यानंतर पारोळ्याचा किल्ला आणि शिवनेरी. ह्या किल्ल्यांचा क्रम तुम्हाला काय केला जातो? विचारला जातो. ह्या चौघांचा उतरता क्रम वरून खाली तुम्हाला विचारतात. हा एक किल्ल्याचा उतरता क्रम झाला की त्याच्यानंतर बघा तुम्ही बघाल तर दौलताबाद. बघा आता हा एक सुद्धा मोस्टली तुम्हाला इथं पण एकदा मोस्टली फिरवलं जातं, इथं पण एकदा मोस्टली फिरवलं जातं. ठीक आहे, इथं पण मोस्टली काय केला जातो? फिरवला जातो. ठीक आहे, तर सर्वात वरचा आहे मित्रांनो दौलताबाद आणि देवगिरीचा किल्ला. त्याच्यानंतर अहमदनगरचा भुईकोट किल्ला. त्याच्यानंतर थरूरचा किल्ला, उदगीर किल्ला आणि नलदुर्ग किल्ला. बरोबर आहे. कोणता आहे मित्रांनो? नलदुर्ग किल्ला. ही किल्ल्यांचा पण उतरता क्रम तुम्हाला विचारतात. एक तर ही एक सिक्वेन्स येतो, एक तर हा एक सिक्वेन्स येतो मित्रांनो, एक तर हा एक सिक्वेन्स येतो आणि एक तर हा कोकणातला एक सिक्वेन्स येतो. हा कशातला? कोकणातला आणि पश्चिम महाराष्ट्राला लागून एक सिक्वेन्स तुम्हाला विचारला जातो. पश्चिम महाराष्ट्राला लागून काय विचारला जातो? सिक्वेन्स तुम्हाला काय केला जातो? विचारला जातो. समजते मला काय म्हणायचंय? आता बघा सर्वात महत्वाचं म्हणजेच काय, आता पश्चिम महाराष्ट्र पण सिक्वेन्स बघा. वरती हरिश्चंद्रगड आणि साल्हेर. ठीक आहे, साल्हेरचा किल्ला वरती पाहिजे, हरिश्चंद्रगड खाली पाहिजे. हे चुकलेलं आहे. साल्हेर वरती पाहिजे मित्रांनो. साल्हेरचा किल्ला वरती आहे, हरिश्चंद्रगड खाली आहे. साल्हेर वरती आहे, हरिश्चंद्रगड काय आहे? खाली आहे. हे नाव उलटी केलेली आहेत. पुस्तकामध्ये सुद्धा बघा, इमेजेस मध्ये सुद्धा मिस्टेक होऊन जातात कधी कधी. मग आपल्याला वाटतं की आपण बरोबर अभ्यास करतोय. एकदम मॅप अभ्यास करून घेणं गरजेचं आहे. हे दोघं चुकलेली आहेत, उलटी आहेत. ठीक आहे, वरती साल्हेरचा किल्ला आहे, खाली हरिश्चंद्रचा किल्ला आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर कुलाबा असेल, कर्नाळा असेल, लोहगड खाली आहे. सुधागड. ठीक आहे, पाली सुधागड तुम्हाला ऐकलं असेल. मुरुड जंजिरा किल्ला असेल, रायगड असेल, सिंहगड असेल, प्रतापगड असेल, सिंधुदुर्ग असेल, प्रचितगड असेल, विशालगड असेल, पन्हाळा असेल कोल्हापूरमध्ये आणि जयगड सर्वात शेवटी आहे. दक्षिणेला सर्वात शेवटी काय सापडेल तुम्हाला? जयगड सापडेल. दक्षिणेला सर्वात शेवटी काय सापडेल? जयगड सापडेल. समजते काय करतोय? सर्वात दक्षिणेला काय सापडेल? जयगड सापडेल. या किल्ल्यांचा क्रम तुमच्या लक्षात राहिला पाहिजे. म्हणजे ही एक सिक्वेन्स लक्षात ठेवायची, ही एक सिक्वेन्स पुन्हा विचारली जाते. ही एक सिक्वेन्स एक्झाम मध्ये विचारली जाते कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्राला म्हणजे सह्याद्रीवर लागून. ही एक विदर्भातली मराठवाड्यातली एक सिक्वेन्स तुम्हाला काय केली जाते? विचारली जाते. दौलताबाद, नगर, शिरूर, उदगीर, नळदुर्ग असेल. आणि ही एक उत्तर महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा उत्तरेचा भाग म्हणूयात. शिवनेरी उत्तर महाराष्ट्रात नाही येत. तुम्ही प्रशासनाच्या दृष्टिकोनातून वाचाल तर ठीक आहे. पण ऍव्हरेज तुम्हाला हे किल्ले पण लक्षात राहिले
पाहिजे. हे किल्ले तुमचा हा सिक्वेन्स तुमचा लक्षात राहिला पाहिजे. याची पीडीएफ आपल्या ऍप्लिकेशनच्या याच्यामध्ये आहे, तिथून डाउनलोड करा आणि हे टिक करून ठेवा. याच्यावर काय करून ठेवणार आहात, टिक करून ठेवणार आहात. एकदा मला एक ओके चालायचं पुढे. चला मला एक सेकंद द्या, फक्त मला एकदा बघून घेऊ द्या, बरोबर दिसतंय का, आणि मग आपण लगेच पुढे जाऊया. यस, काय हरकत नाही, पुढे जाऊया. बघा आता हे कळालं. ओके चला पुढे जाऊया, आपण पुढचा किल्ला घेऊया. ओके वेट, पुढचा क्वेश्चन घेऊया. सह्याद्री पर्वताची लांबी तुम्हाला माहित असेल. सह्याद्री पर्वताची लांबी जी आहे भारतामध्ये 1600 किलोमीटर आहे. भारतामध्ये किती किलोमीटर आहे मित्रांनो, 1600 किलोमीटर आहे भारतामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये किती आहे, 440 किलोमीटर. महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वताची काय सापडते, लांबी तुम्हाला काय होते, सापडते. ठीक आहे मित्रांनो, चला पुढचा क्वेश्चन घेऊया. स्तंभ शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. महत्वाची काही शिखर तुमच्या लक्षात राहिली पाहिजे. महत्वाची शिखर तुमच्या काय राहिली पाहिजे मित्रांनो, लक्षात राहिली पाहिजे. स्तंभ शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. तुमची ही महत्वाची शिखर लक्षात राहिली पाहिजे. हा सोपा आहे क्वेश्चन, हा कम्पॅरेटिव्हली सोपा होता. मग शिखर तुम्हाला मी परत डायग्राम टाकून दिली आहे. परत ज्योतिबा, पन्हाळा, चिकोटी, डोंगर शिखर तुमचे काय राहिले पाहिजे, लक्षात राहिली पाहिजे. पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. लातूर जिल्ह्याच्या सीमा किती जिल्ह्यांना लागून आहेत. लातूर जिल्ह्याची सीमा, आता हा क्वेश्चन पीएसआय मुख्य परीक्षा 2019 ला आहे. क्वेश्चन टाकण्यामागचा उद्देश काय असेल मित्रांनो, की तुमचा हा असे क्वेश्चन असतात जो मुलांनी चुकावा. ठीक आहे, मुलांनी काय करावं, चुकावं. नाही तर लक्षात राहत असेल तर बघा तुमचा. ठीक आहे, लातूर बघा, आता एकदा 2-3 दिवसभरात एकदा काय करायचं, मॅप काय करायचा बघून टाकायचा. लातूर बघा, कर्नाटकला सीमा लागली आहे लातूरची. मग उस्मानाबाद असेल, बीड असेल आणि नांदेड असेल, 3 जिल्ह्यांच्या सीमा लातूरला लागलेल्या आहेत. 3 जिल्ह्यांच्या सीमा कोणाला लागल्या आहेत, लातूरला लागलेल्या आहेत. बरोबर आहे, उस्मानाबाद, बीड आणि काय, हिंगोली, नांदेड. मग 3 जिल्हे, याचं उत्तर काय असलं पाहिजे, 3 जिल्ह्यांच्या सीमा कोणाला लागल्या आहेत, लातूरला लागलेल्या आहेत. ओके चला पुढचा क्वेश्चन घेऊया. बघा काय क्वेश्चन दिलेला बघा. महाराष्ट्रातील किल्ल्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. आता मी तुम्हाला आधी सांगितले, हे किल्ले पुन्हा विचारले जातात. आता मी तुम्हाला किल्ल्यांची एक गोष्ट आता सांगितली, की तुम्हाला बेसिकली काही किल्ल्यांची नावं तरी माहित पाहिजे. आता तुम्हाला हा दौलताबाद आहे म्हणजे देवगिरी किल्ला आहे, म्हणजे हा आहे औरंगाबाद मध्ये. कुठे आहे मित्रांनो हा किल्ला, कुठे आहे, औरंगाबाद मध्ये. हे तर कन्फर्म झालं, हा औरंगाबाद मध्ये आणि औरंगाबाद वरती आहे कम्पॅरेटिव्हली. सिंहगड, पुरंदर पुण्यामध्ये, आणि प्रतापगड आताच आपण शिकलो साताऱ्यामध्ये. प्रतापगड कुठे आहे मित्रांनो, साताऱ्यामध्ये. प्रतापगड कुठे आहे, साताऱ्यामध्ये. म्हणजेच इथपर्यंत समजते मला काय म्हणायचे. आणि हे 2 पुण्यामध्ये आहेत. म्हणजेच औरंगाबाद वरती आणि सातारा खाली आहे. महाराष्ट्राचा एक मॅप, व्हिज्युअल मॅप तुमच्या डोळ्यासमोर आला तर हे समजलं पाहिजे. औरंगाबाद वरती आणि महाराष्ट्र काय आहे, सातारा काय खाली. मग दक्षिणेकडून उत्तरेकडे उलटा क्रम लावायचा, खालून वरती जायचंय. महाराष्ट्रातील खालील किल्ल्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावायचा, म्हणजे खालून वरती जायचे. म्हणजेच पहिले ड पाहिजे आणि ड नंतर क पाहिजे. म्हणजे सुरुवातीला ड ऑप्शन हवा, ड नंतर क ऑप्शन हवा, ड क असा ऑप्शन असावा, ड नंतर क असावा, ड नंतर क असावा. मग इथं बघा ड नंतर इथून काय क दिलेला आहे, ड नंतर काय दिलेला आहे, क दिलेला आहे. ड नंतर क दिलाय का इथं, क नंतर ड दिला, म्हणजे हा ऑप्शन चुकला. हा ऑप्शन काय झाला, चुकला. समजतं मित्रांनो मला काय म्हणायचंय. मग सर्वात खालचा जो किल्ला आहे तो ड आहे, हे तर कन्फर्म आहे, कारण हे पुणा पण वरती आहे मित्रांनो. ही 2 पुण्यामध्ये आहेत, ही 2 पुण्यामध्ये आहेत, पुणा सुद्धा वरती, साताऱ्याच्या वरती आहे, हे तर कन्फर्म आहे. म्हणजे प्रतापगड सर्वात खाली पाहिजे. म्हणजे ड खाली आला मित्रांनो, ड खाली आला म्हणजे हा एक पर्याय बरोबर असू शकतो, हा एक पर्याय बरोबर असू शकतो. आता तुमचं हे कन्फ्युजन असलं पाहिजे, सिंहगड की पुरंदर खाली आहे, सिंहगड वरती. डायग्राम मध्ये बघा तर ऑप्शन नंबर तुमचं काय असलं, बरोबर असलं पाहिजे, 3 बरोबर असलं पाहिजे. आणि सर्वात वरती कोणता असला पाहिजे, दौलताबाद असला पाहिजे. किल्ल्यांचा क्रम तुमचा पुन्हा परीक्षेत विचारला जातो. बघा मी पुन्हा एकदा ती डायग्राम टाकून देतो, जी तुम्ही कंटिन्यू करणार आहात. बघा आता तुम्हाला कोणकोणते किल्ले विचारले होते, दौलताबाद सर्वात वरचा होता, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय विचारला, पण प्रतापगड विचारला, बरोबर आहे. प्रतापगड विचारला. पुण्यामधले 2 कोणते विचारले, पुरंदर विचारला होता, बरोबर आहे. लोहगड. ही कोकणातले किल्ले तुम्ही काय करायचे, लक्षात ठेवायचे. कोकणातले किल्ले मोस्टली काय करणार आहात, लक्षात ठेवणार आहात. चालायचं पुढे. ओके नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा महाराष्ट्राचे पठार प्रामुख्याने कोणत्या खडकापासून बनलेले आहे, अतिसूक्ष्म खडकापासून बनलेला आहे. ठीक आहे, आता याचं उत्तर काय असलं पाहिजे, अतिसूक्ष्म खडकापासून महाराष्ट्राचा पठार काय झालेला आहे, बनलेला आहे. तर काही एवढी मोठी गोष्ट नाही, तो इझी क्वेश्चन होता. तो कोणता क्वेश्चन, इझी क्वेश्चन होता. चालायचं मित्रांनो. बघा आता पुढचा क्वेश्चन घेऊया. काय म्हटलं बघा, मला एक सेकंद. ओके चल नाव द नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा काय म्हटलंय, टिंब या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वी जिब्लास्टर म्हणत. ओके 2019 ला प्रश्न आहे, बरोबर आहे. जंजिरा, कर्नाळा, रायगड आणि लिंगाणा हा किल्ल्याची नावं दिलेली आहेत, आणि याच्यामध्ये चुकलाय हा प्रश्न. ऍक्च्युअली
विजयदुर्ग. विजयदुर्ग किल्ला जो आहे, विजयदुर्ग किल्ल्यालाच काय म्हणतात मित्रांनो, विजयदुर्ग किल्ल्याला काय म्हणतात, पूर्वेकडील जिब्लास्टर म्हणतात. काय म्हणतात, पूर्वेकडील काय म्हणतात, जिब्लास्टर म्हणतात. कोणाला, विजयदुर्ग किल्ल्याला पूर्वेकडील काय म्हणतात, जिब्लास्टर म्हणतात. ठीक आहे. आणि त्या विजयदुर्गचं इथं ऑप्शन नाही, घेरिया जुनं नाव होतं. काय होतं, घेरिया जुनं नाव होतं. शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडनं तो जिंकून घेतला होता. कोणाकडनं जिंकून घेतला होता, आदिलशहाकडनं जिंकून घेतला होता. ठीक आहे. विजयदुर्ग. आता जिब्लास्टर खाडी पण बघून घ्या, कुठे जिब्लास्टर खाडी पण बघून घ्या. मी तुम्हाला एक थोडासा मॅप दाखवून देतो भारताचा, जगाचा मॅप दाखवून देतो, वर्ल्ड मॅप सापडून जाईल. वर्ल्ड मॅप दाखवून देतो. गुगल मॅप करूया आपण, गुगल मॅप वरती जाऊया. जिब्लास्टर खाडी तुम्हाला लवकर सापडेल, जिब्लास्टर खाडी तुम्हाला लवकर सापडेल. ठीक आहे मित्रांनो, चला आपण भारत मातेवर जाऊया. ओके, ठीक आहे. ओके, चला. हा, तर मग ओके, चला आता जिब्लास्टर खाडी. ओके, चला जिब्लास्टर खाडीकडे जाऊया आपण, जिब्लास्टर खाडीकडे जाऊया. बघा, तुम्हाला भारत मातेवरनं आपण, भारत माता ही तुम्हाला भारत माता दिसते मित्रांनो. भारत माता दिसते. मी परत एकदा गोल करून देतो. बघा, ही आपली भारत माता, ही आपली भारत माता. अफगाणिस्तान, इराण, इराक, सिरिया, टर्की, ग्रीस, इटली, स्पेन, पोर्तुगाल आणि मोरोक्कोकडे आपण जाऊया. कुठे जाणार आहोत आपण, पोर्तुगाल आणि मोरोक्कोच्या मध्ये जाणार आहोत. पोर्तुगाल आणि कुठे जाणार आहोत, मोरोक्कोच्या कुठे जाणार आहोत, मध्ये जाणार आहोत. तर पोर्तुगाल आणि मोरोक्कोच्या मध्ये गेलो तर तुम्हाला इथं जिब्लास्टर खाडी दिसेल. जिब्लास्टर समुद्रध्वनी दिसेल. काय दिसेल मित्रांनो, जिब्लास्टरचे समुद्रध्वनी दिसेल. ठीक आहे. जिब्लास्टरचे काय दिसेल, समुद्रध्वनी दिसेल. हा आहे मेडिटेरियन सी आणि भूमध्य समुद्र, आणि हा आहे पॅसिफिक महासागर. ठीक आहे. ते दोघांना जोडण्याचं काम जिब्लास्टरची खाडी करते. खाडी म्हणजे जिब्लास्टरची समुद्रध्वनी करते. समुद्रध्वनी आणि स्टेअर, दोन मोठ्या जमिनींना जोडण्याचा पाण्याचा नॅरो भाग, त्याला स्टेअर म्हणतात. तो कोणाकोणाला जोडतो, मग कोणाकोणाला जोडतो, अटलांटिक ओशन आणि मेडिटेरियन सी यांना जोडण्याचं काय करतो, काम करतो जिब्लास्टर. क्लिअर आहे, जिब्लास्टर. ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण, पुढे जाऊया, आपल्या मूळ मुद्द्यावर जाऊया, आपल्या मूळ मुद्द्यावर येऊया. क्वेश्चन वरती जिब्लास्टरची खाडी. तो इथं तो किल्ला काय केलेला नाहीये, तुम्हाला दिलेला नाहीये. कोणता किल्ला आहे मग, विजयदुर्ग. कोणता किल्ला आहे मित्रांनो, विजयदुर्ग. ठीक आहे मित्रांनो, चालायचं पुढे. पुढचा क्वेश्चन घेऊया. बघा काय म्हटलेलं, महाराष्ट्राच्या उत्तरेला टिंबटिंब पर्वतरांग आणि टेकड्या, पूर्वेस टिंबटिंब टेकड्या आहेत. आता मला एक सांगा, कंबाईन प्रश्न 2019 ला हा प्रश्न आलेला आहे. आता बालाघाट आणि भामरागड, आता मी सांगितलं हे तर बालाघाट आणि भामरागड. आता परत हा क्वेश्चन बघून घ्या. मी तुम्हाला महाराष्ट्राच्या पूर्वे, पश्चिम, दक्षिणेला काय काय आहे ते सांगून देतो एकदा. ठीक आहे, म्हणजे तुमचं कन्फ्युजन दूर होऊन जाईल. आता हा प्रश्न मी परत, महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिमेला काय काय आहे ते एकदा सांगून देतो, तुमचं कन्फ्युजन काय होईल, दूर होईल. महाराष्ट्राच्या पश्चिमेला ह्या 4 टेकड्या लक्षात ठेवायच्या आहेत. 4 टेकड्या कोणकोणत्या, पश्चिमेला आणि पूर्वेला कोणकोणत्या, दरकेसा. कोणकोणती टेकडी लक्षात ठेवायची, दरकेसा. ओके, दरकेसा, शिरोल, सुरजागड आणि भामरागड. याचा क्रम पण उत्तरेकडून दक्षिणेकडे विचारतात किंवा खालून वरती विचारतात. मी कसं लक्षात ठेवतो, DCSB. मी काय पाठ केलेला आहे, DCSB. दरकेसा, चिरोल, सुरजागड आणि भामरागड. DCSB, दरकेसा, चिरोल, सुरजागड आणि भामरागड. इकडे बघा तुम्ही, अक्राणी आणि अस्तंबा डोंगर रांग आहे, बरोबर आहे. अक्राणी आणि अस्तंबा सातपुडा पर्वतरांगेवर आहे. उत्तरेला काय आहे मित्रांनो, उत्तरेला मेळघाट आहे. सातपुडा पर्वतरांग उत्तरेला काय आहे, सातपुडा पर्वतरांग. आणि दक्षिणेला जर तुम्ही बघाल, दक्षिणेला जर जाल खाली, दक्षिणेला कोणत्या डोंगर रांगा सापडतात महाराष्ट्राच्या, ऍक्च्युली कोकणात जर तुम्ही तेरेखोल नदी आहे, पण डोंगर रांगा विचारले तर पन्हाळा, ज्योतिबा आणि चिकोटी डोंगर रांग सापडते. समजते मग मला काय म्हणायचे. मग महाराष्ट्राच्या उत्तरेला टिंबटिंब पर्वतरांग आणि त्याच्या पूर्वेस टिंबटिंब टेकडे आहेत. महाराष्ट्राच्या पूर्वेला सह्याद्री तर नाहीये. सातपुडा पर्वतरांग आहे. कोणती पर्वतरांग आहे, सातपुडा पर्वतरांग आहे. आणि त्याच्या कोणत्या टेकड्या आहेत, गाविलगड टेकड्या सापडतात महाराष्ट्राच्या उत्तरेला. कुठं, गाविलगड. आलं लक्षात, अमरावतीमध्ये. कुठं सापडतात, अमरावतीमध्ये. ठीक आहे, उत्तरेला. मग बघा सातपुडा आणि काय, गाविलगड दिसतंय. डायग्राम बघा दिसते, सातपुडा आणि काय, गाविलगड. मेळघाट पण तुम्हाला पाण्यास मिळेल. ठीक आहे, उत्तरेला. हे आहेत पूर्वेला, हे आहेत वायव्येला, हे आहेत पूर्वेला. ठीक आहे, खाली दक्षिणेच्या टोकाच्या सांगितल्या आहेत. ओके, चला पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणता विभागात सर्वात जास्त उत्तरेकडील तालुका आहे. तुमचे जे काही प्रशासकीय विभाग आहेत, 6 प्रशासकीय विभाग आहेत माहिती ना, कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर. बरोबर आहे, 6 प्रशासकीय विभाग आहेत. प्रत्येक प्रशासकीय विभागाचा उत्तरेचा तालुका, दक्षिणेचा, पूर्वेचा आणि पश्चिमेचा तालुका तुमचा पाठ असला पाहिजे. पुणे विभागातील सर्वात उत्तरेकडचा तालुका कोणता आहे, जुन्नर आहे. कोणता आहे, जुन्नर. जुन्नर मध्ये 2 जे हे आहेत, काय आपण काय म्हणतो, अष्टविनायक आहेत. 2 अष्टविनायक आहेत जुन्नर मध्ये. जुन्नर मध्ये अजून 2-3 महत्वाच्या गोष्टी आहेत. शिवनेरी किल्ला आहे जुन्नर मध्ये, तो एक लक्षात ठेवायचा आहे. शिवनेरी किल्ला आहे जुन्नर मध्ये, ते एक लक्षात ठेवायचंय. आणि इस्रोचं काहीतरी आहे का, इस्रोचं काहीतरी आहे का, मला तुम्ही कमेंट करून सांगणार आहात. ठीक आहे, बऱ्याच गोष्टी जुन्नर मध्ये तुम्हाला पाहण्यास मिळतील.
महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता असेल तर तुम्हाला माहिती असेल, कोणता आहे? कोयना आहे. महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे मित्रांनो? कोयना आहे. कोयना धरणावर आहे, माहिती आहे ना? कोणत्या जिल्ह्यामध्ये? सातारा जिल्ह्यामध्ये. कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाण्यास मिळेल? सातारा जिल्ह्यामध्ये पाण्यास मिळेल, बरोबर आहे. आणि 4 गावांमध्ये 4 धरणं आहेत याच्यामध्ये. टोटल कोयना धरणामध्ये, कोयना प्रकल्पामध्ये किती धरण आहेत? 4 धरणांचे आहेत. आणि याच नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी सुद्धा म्हणतात. या नदीला महाराष्ट्राची काय म्हणतात? भाग्यलक्ष्मी सुद्धा म्हणतात. भाग्यलक्ष्मी. सो पाठ करून टाकायचे, भाग्यलक्ष्मी. कोयना नदीला महाराष्ट्राची काय म्हणतात? भाग्यलक्ष्मी सुद्धा म्हणतात. सो क्लिअर इथपर्यंत? काही डाऊट नाही इथपर्यंत? चालायचं पुढे. ओके, नाव द नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. मी हे रफ करतो, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. ओके, आता या जोड्या लावायच्या आहेत, या जोड्या लावायच्या आहेत, ठीक आहे. आता जोड्या लावण्यासाठी काय करावं लागेल मित्रांनो? जोड्या लावण्यासाठी जलविद्युत प्रकल्पांची यादी तुमची पाठ असली पाहिजे. जलविद्युत प्रकल्पांची यादी तुमची काय असली पाहिजे? पाठ असली पाहिजे. तुम्हाला माहिती असेल भंडारदरा जो आहे, भंडारदरा जो आहे अहमदनगर मध्ये आहे, बरोबर आहे. कुठे आहे? अहमदनगर. म्हणजे क इज इक्वल टू 1 असला पाहिजे. क इज इक्वल टू 1 असला पाहिजे. म्हणजे हा एक पर्याय तुमचा राईट असू शकतो किंवा हा एक पर्याय राईट असू शकतो. क च्या ऑप्शन मध्ये काय आहे? 1 आहे, बरोबर आहे. समजते मला काय म्हणायचे? त्याच्यानंतर जर तुम्ही बघाल तर भिरा जो आहे तो पुण्यामध्ये आहे. भिरा कुठे आहे मित्रांनो? पुण्यामध्ये आहे. म्हणजेच 1 चा ऑप्शन 4 असला पाहिजे. 1 चा ऑप्शन 4 म्हणजे हा एक पर्याय तुमचा राईट आहे, हा एक पर्याय तुमचा काय मित्रांनो? राईट आहे. पण बाकीचे सुद्धा तुमचे पाठ असले पाहिजे. वीर कुठं आहे, ठीक आहे, उजनी कुठं आहे, ही धरणं तुमची आणि जलविद्युत प्रकल्प पाठ असली पाहिजे. जलविद्युत प्रकल्पाची यादी तुम्हाला मी बनवून देईल, डोंट वरी, टेन्शन घेऊ नका. त्याच्यानंतर बघा, तुम्ही जर बघाल, ठीक आहे, आता काय दिलेले आहेत? पुळण दिलेले आहेत. काय दिलेले आहेत? पुळण दिलेले आहेत. आणि पुळणावरचा तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहेत. पुळण दिलेले आहेत आणि पुळणावरचा काय दिलेला आहे? क्वेश्चन दिलेले आहेत. 1 सेकंद द्या फक्त. काय दिलेले आहेत? पुळण दिलेले आहेत आणि पुळणावरचा काय दिलेले आहेत? क्वेश्चन दिलेली तुम्हाला पाण्यास मिळतील. मग जे पुळण आहेत बघा, रायगड जिल्ह्यामध्ये नंदगाव पुळण आहे. रायगड जिल्ह्यामध्ये कोणतं पुळण आहे? नंदगाव पुळण आहे, बरोबर आहे. रायगड जिल्ह्यामध्ये. म्हणजे 1 चा ऑप्शन, ब चा ऑप्शन 2 पाहिजे. ब चा ऑप्शन 2 म्हणजे हा पर्याय क्रमांक 1 आहे. पर्याय क्रमांक काय आहे? 4 आहे, बरोबर आहे. मार्वे जो आहे, मार्वे जो आहे तो आहे मुंबईमध्ये. मार्वे जो आहे तो मुंबईमध्ये. म्हणजे क चा ऑप्शन 3 असला पाहिजे. क चा ऑप्शन 3 आणि पर्याय क्रमांक काय बरोबर आहे? 1 हा पर्याय क्रमांक बरोबर आहे. परत एकदा लिहून देतो. उंबादांडा, हे बघा, हे काय आहे? उंबादांडा जो आहे, उंबादांडा जो आहे तो आहे, उंबादांडा आहे सिंधुदुर्गामध्ये. कुठं आहे? सिंधुदुर्ग. ओके, सिंधुदुर्ग मध्ये आहे, ठीक आहे. नंदगाव जे आहे, नंदगाव पुळण जे आहे ते आहे रायगड मध्ये. नंदगाव पुळण कुठे आहे? रायगड मध्ये, बरोबर आहे. मांडवे जे पुळण आहे, मांडवे पुळण जे आहे ते मुंबईमध्ये आहे. मांडवे पुळण मुंबईमध्ये आहे. आणि काय आहे? सातपाटी, सातपाटी जी आहे ते ठाण्यामध्ये. सातपाटी कुठे आहे? ठाण्यामध्ये. जो ही सर्व पुळण तुमचे काय असले पाहिजे? पाठ असली पाहिजे. क्लिअर आहे? पुळण पण पाठ असली पाहिजे. चला पुढे जाऊया, पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. काय म्हटलंय बघा, महाराष्ट्रातील कोणती नदी खसदरीतून वाहते? आता 4 पर्याय दिले आहेत. कंबाईनचा प्रश्न आहे 2019 चा. कॅन्सल झालेला प्रश्न असला, कारण की महाराष्ट्रात कोणतीच नदी खसदरीतनं वाहत नाही. महाराष्ट्रातून कोणतीच नदी खसदरीतनं वाहत नाही. एक नदी आहे जी सुरुवातीला वाहते, सुरुवातीला वाहते. कोणती? कोयना खसदरीतनं वाहते सुरुवातीला. फक्त केव्हा वाहते? सुरुवातीला. काही प्रमाणात तापी वाहते, तापीनी नर्मदा वाहते. काही प्रमाणात काय वाहते? नर्मदा वाहते, ठीक आहे. काही प्रमाणात काय वाहते? नर्मदा वाहते. आणि भारतात ही नर्मदा पण खसदरीतनं वाहते. आणि एक महत्वाची नदी आहे सुवर्णरेखा. हे कोणती नदी आहे खसदरीतनं वाहणारी? भारतात आहे सुवर्णरेखा. खसदरीतनं वाहणारी भारताची नदी कोणती? लक्षात ठेवायची, सुवर्णरेखा. टिस्को माहिती आहे ना? टिस्को प्रकल्प माहिती आहे का? टाटा आयर्न अँड स्टील कॉर्पोरेशन, बरोबर आहे. टाटा आयर्न अँड स्टील कॉर्पोरेशन जो सुवर्णरेखा नदीच्या काठावर आहे, टिस्को प्रकल्प. आणि सुवर्णरेखा नदी कुठून वाहते? खसदरीतनं वाहते. कुठून वाहते? खसदरीतनं वाहते. महाराष्ट्रातनं कुठलीही मोठी नदी खसदरीतनं वाहत नाही. कोयना सुरुवातीला वाहते, कोयना सुरुवातीलाच वाहते, नंतरून वाहत नाही. नर्मदा सुद्धा वाहते. नर्मदा कोयना याच्यातनं वाहते. कशातनं? खसदरीतनं. म्हणून तिच्यावरती तिसरं भारतातलं सर्वात मोठं धरण बांधलं गेलेलं आहे, बरोबर आहे. कोणतं धरण? सरदार सरोवर डॅम. 3 राज्यांमधनं, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात, ठीक आहे. त्याचं आपण नंतर डिस्कशन करूया. चला पुढे चालायचं, पुढे चालायचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा काय म्हटलंय, खालील विधान तपासा आणि खालील दिलेल्या वाक्य बरोबर आहेत का ते काय करायचे आहेत? शोधायचे आहेत. ओके, ती शोधायची आहेत. बरं, काय म्हटलंय बघा, दख्खनचे पठार हे बेसाल्ट खडकापासून बनलेले. अतिशय बरोबर आहे. पहिल्याच फिजिकल जिओग्राफी मध्ये दख्खनच्या पठारावरील बेसाल्ट खडकाची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकापासून झाली आणि लावाच्या संचयनामुळे झालेली. एकावर एक लावाचे काय साचले गेलेले आहेत? थर साचले गेलेत. आणि दख्खन पठाराची जाडीच विचारलेली आहे. दख्खनच्या पठाराची जी जाडी आहे मित्रांनो, दख्खनच्या पठाराची जाडी ही सर्वात जास्त पश्चिमेला आहे. कुठे सापडेल? सह्याद्रीच्या पायथ्याशी पश्चिमेला सर्वात जास्त सापडेल. आणि खास करून मुंबईत सर्वात जास्त आहे. कुठे आहे? मुंबईत आहे. दख्खनच्या पठाराचा उतार जर तुम्ही बघाल तर तो सापडेल तुम्हाला आग्नेयेला. याच्यावर काही प्रश्न आला तर तुम्हाला लगेच सोडवता आला
पाहिजे. दख्खनच्या पठाराचा उतार कोणत्या दिशेला आहे? आग्नेयेला आहे. जाडी सर्वात जास्त पश्चिमेला आहे. कोणत्या ठिकाणी जाडी जास्त असेल विचारलं तर ते किती आहे, कुठे आहे? मुंबईमध्ये मुंबईच्या आसपास सर्वात जास्त जाडी आहे पश्चिमेला, आणि आग्नेयेला त्याचा काय होत गेलेला आहे? उतार होत गेलेला आहे. म्हणजे दोघं उदाहरण बरोबर आहेत. ए आणि ब उदाहरण काय आहे? ए आणि बी दोघं बरोबर आहेत. याच्यामध्ये ए आणि ब दोघं काय आहेत? बरोबर आहे. समजतंय मी काय करतोय, कोणत्या पद्धतीने सोडवतोय? चालायचं पुढे, चालायचं पुढे. ठीक आहे. ही जाडी जुडी मी जे एक्स्ट्रा लिहून देतोय ते लगेच लिहून टाकणार आहात. ते लगेच काय करणार आहात? लिहून टाकणार आहात. बघा, प्राकृतिक विविधतेमुळे खालीलपैकी कोणते दोन विभाग पडलेले आहेत? बघा, तसं पाहायला गेलं ना तर प्राकृतिक विभागामुळे खलाटी आणि वलाटी, तर वलाली नाहीये, वलाटी पाहिजे होतं म्हणून चुकलाय प्रश्न. ठीक आहे. प्राकृतिक विभागामुळे काय काय पडलं? खालच्या भागाला काय म्हणणार? खलाटी. वरच्या भागाला काय म्हणणार? वलाटी. खालच्या भागाला खलाटी, वरच्या भागाला काय म्हणणार? वलाटी. बरोबर आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, प्रशासनाच्या दृष्टिकोनातून दोन भाग केले, उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण. उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण. उत्तर कोकण मध्ये, दक्षिण कोकण मध्ये फक्त 2 जिल्हे आहेत. बाकीचे जिल्हे कुठे आहेत? उत्तर कोकण मध्ये आहेत. कुठे आहेत? उत्तर कोकण मध्ये आहेत. दाखवून देतो तुम्हाला एकदा भारताचा मॅप. महाराष्ट्राचा मॅप कडे जाऊया. खाली दिलाय का? नाही, खाली दिलेला नाही महाराष्ट्राचा मॅप. ओके, महाराष्ट्राचा मॅप वर जाऊया आपण. ओके, महाराष्ट्राचा, ओके, हा बघा, हा महाराष्ट्राचा मॅप आहे. हा, ही जे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आहेत, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आहेत, ही उत्तर कोकण, दक्षिण कोकण आहे. हे काय आहेत? दक्षिण कोकण आहे. हा काय आहे? दक्षिण कोकण आहे. मग रायगड असेल, मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल, ठाणे असेल आणि पालघर असेल, हे उत्तर कोकण मध्ये येतात. समजते मला काय म्हणायचंय? ओके, सो ही प्रशासनाच्या दृष्टिकोनातून आहेत. आणि खलाटी आणि वलाटी कोणाच्या दृष्टिकोनातून आहेत? खलाटी आणि वलाटी कोणाच्या दृष्टिकोनातून आहेत? ही भौगोलिक दृष्टिकोनातून आहेत. खलाटी आणि वलाटी कोणाच्या दृष्टिकोनातून आहेत? भौगोलिक दृष्टिकोनातून आहेत. ठीक आहे. आता बघा, हा खलाटी आणि वलाटीचा प्रश्न कळाला. महाराष्ट्राच्या नैसर्गिक सरहद्दी बाबतीत खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? चुकीची आहे. आता तुम्हाला दिशा तर माहित असेल. ईशान्येला दरकेसा टेकड्या आहेत. परत एकदा कन्फ्युजन दूर करून देतो. बघा, आता बघा, ही चुकीची जोडी विचारले त्यांनी. आता बघा, इकडे ईशान्येला काय आहे? दरकेसा टेकड्या. ईशान्येला काय आहे? दरकेसा टेकड्या. दिसतंय? बरं, दरकेसा टेकड्या ही अतिशय बरोबर आहे. ओके, ही बरोबर आहे. बरं, नैऋत्येला तेरेखोल नदी. बरं, वायव्येला सातमाळ आणि गाळा 11 डोंगर रांगा. वायव्येला सातमाळ आणि 11 डोंगर रांगा. हे पण बरोबर आहे. आग्नेय दिशा कोणती असते माहिती आहे ना? आग्नेय दिशा कोणती आहे? या बाजूची. अशा या मूळ दिशा केल्या तर ही बाजू दिशा असते, ती काय असते? आग्नेय दिशा असते. आग्नेयला गाविलगड टेकड्या तर नाही आहेत. चुकलेलं काय आहे? 4 चुकलेले. आग्नेयला काय नाही आहेत? गाविलगड टेकड्या नाही आहेत. बघा, आग्नेयला गाविलगड टेकड्या नाही आहेत. गाविलगड टेकड्या तुम्ही बघा कुठे सापडतील तुम्हाला? गाविलगड उत्तरेला सापडतील. गाविलगड कुठे सापडतील? उत्तरेला सापडतील. इकडे नाही आहेत. आग्नेय म्हणजे ही बाजू. बरोबर आहे. हे बघा, इथं दिलेलं होतं दरकेसा टेकड्या वायव्य, हे बरोबर आहे. 11 डोंगररांग ही ईशान्य, ही वायव्य, हे पण बरोबर आहे. ही तेरेखोल नदी, हे पण बरोबर होतं. काय चुकलेलं होतं? हा पर्याय चौथा काय झालेला होता? चुकलेला होता. मी आधीच सांगतो, हा मॅप किंवा असे डोंगर रांगा तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे. पाठ असणं काय मित्रांनो? गरजेचं आहे. सो पर्याय क्रमांक काय चुकलाय तुमचा? 4 पर्याय क्रमांक चुकलाय. आग्नेयला गाविलगड नाहीये. आग्नेयला काय नाहीये? गाविलगड टेकड्या नाहीये. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊया. बघा, 27 नंबरचा प्रश्न घेऊया. काय म्हटलेला आहे? मालवण वेंगुर्ला गोव्याकडे जाण्यासाठी टिंबटिंब हा घाट अतिशय उपयुक्त आहे. फोडा आणि अंबोली घाट काय उपयुक्त आहे? कोणता घाट उपयुक्त आहे? फोडा आणि अंबोली घाट उपयुक्त आहे. म्हणजे पर्याय क्रमांक तुमचा अ काय बरोबर असला पाहिजे. पर्याय क्रमांक तुमचा अ बरोबर असला पाहिजे. ओके, उत्तरेकडून खालील पर्वतांचा क्रम सांगणार आहात. आता आपल्या महाराष्ट्राचं एक युनिक वैशिष्ट्य आहे, तुम्हाला माहित असेल. महाराष्ट्राचं एक युनिक वैशिष्ट्य आहे. मी थोडंसं वरती करतो. हे महाराष्ट्राचं एक युनिक वैशिष्ट्य. महाराष्ट्रामध्ये एक पर्वत एक नदी, एक पर्वत एक नदी आहे. मी 100दा ही ट्रिक्स तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पण सांगितली, ऑफलाईनला पण सांगितलेली आहे. काय ट्रिक सांगितलेली आहे? विंसाचा गोबी मकरू. पाठ करून टाकायचं डायरेक्ट. परत एकदा सांगतो, काय पाठ करून टाकायचं? काय पाठ करून टाकायचं? विंसाचा विन 7 6 गोहबी मकरू. विंसाचा गोबी मकरू. काय पाठ करून टाकायचं? विंसाचा गोबी मकरू. म्हणजे सर्वात वरती विंध्य पर्वत आहे. सर्वात वरती कोणता पर्वत आहे? विंध्य पर्वत. नंतर कोणती नदी आहे? न म्हणजे कोणती नदी? नर्मदा. सा म्हणजे सातमाळ. कोणती डोंगर रांग? सातमाळ. त म्हणजे कोणती नदी? तापी. पुन्हा सा म्हणजे सातपुडा. नाही, पहिले हा सातपुडा. माझं सुरुवातीला कन्फ्युजन व्हायचं, मग मी कसं लक्षात ठेवायचं? साखरपुडा आधी होतो. साखरपुडा आधी होतो म्हणून सातपुडा आधी घेतला, आणि नंतर माळा होतात म्हणून सातमाळ नंतरून. ओके, हा काय? सा म्हणजे काय? सातपुडा. हा काय? सातपुडा. मग तापी, मग सातमाळ, मग काय? सातमाळ, मग काय? गोदावरी, मग हरिश्चंद्र बालाघाट. मग कोणती नदी? भीमा.
मग महादेव डोंगर रांग, कोणती नदी? महादेव डोंगर रांग. आणि शेवटची कृष्णा नदी, कोणती नदी? कृष्णा. ही ट्रिक्स तुमची काय असली पाहिजे? पाठ असली पाहिजे. बिन सातचा गोबी मकरू. मग सर्वात वरती तुम्ही बघाल तर सातपुडा पर्वतरांग आहे. सर्वात वरती सातपुडा. हे दोन ऑप्शन चुकला, हा पर्याय चुकला, हा एक पर्याय बरोबर आहे. सातपुडा पर्वतरांग आहे वरती. त्याच्यानंतर सातपुडा नंतर तुम्ही बघाल तर सातमाळ आहे का ऑप्शन मध्ये? सातमाळ. हरिश्चंद्र चालणार नाही, म्हणजे हा एक पर्याय गेला. सातपुडा सातमाळ आला. त्याच्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट. सातपुडा, सातमाळ, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव. म्हणजे पर्याय क्रमांक काय बरोबर आहे? 2 हा पर्याय क्रमांक काय आहे? बरोबर आहे. ही जी ट्रिक सांगितली वरून खाली क्रम, नदींचा आणि पर्वतांचा उतरता क्रम सांगितलाय मी. पर्वतांचा नदींचा काय सांगितलाय? उतरता क्रम सांगितलाय. विंसातचा गोबी मकरू, विंसातचा गोबी मकरू. परत एकदा, विंध्य पर्वत, त्याच्या खाली नर्मदा नदी, त्याच्या खाली सातपुडा पर्वत, त्याच्या खाली तापी नदी, त्याच्या खाली सातमाळ पर्वतरांग, त्याच्या खाली गोदावरी नदी, त्याच्या खाली हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांग, त्याच्या खाली भीमा नदी, त्याच्या खाली महादेव शंभू महादेव डोंगर रांग, त्याच्या खाली कृष्णा नदी. एक पर्वत एक नदी, एक पर्वत एक नदी. ही ट्रिक्सच्या माध्यमातून तुमचे 2-3 प्रकारचे क्वेश्चन काय होतात? टॅकल होतात. राज्यसेवा 2018 ला आलेला हा प्रश्न आहे. राज्यसेवा 2018 ला आलेला प्रश्न आहे. काही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे माझ्या बरोबर तर तुम्ही ऑनलाईन क्लासेस जॉईन करू शकतात. नॉर्मल फी मध्ये तुम्हाला पूर्ण स्पर्धा परीक्षेचे प्रॉपर गायडन्स केलं जातं. चला पुढे जाऊया, आपण पुढे जाऊया. बघा पुढचा क्वेश्चन घेऊया. मी हे ट्रिक साठी लिहून दिला होता. महाराष्ट्राचा प्रमुख जल विभाजक कोणता? सर्वांना माहिती आहे. राज्यसेवा कंबाईन 2018 ला आलेला प्रश्न आहे. कोणता आलेला आहे? सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्राचा प्रमुख काय? जल विभाजक आहे. आणि सह्याद्रीच्या या बाजूला पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतात. सह्याद्रीच्या पश्चिमेचा प्रदेश कोणता आहे? सह्याद्रीच्या पूर्वेचा प्रदेशाला काय म्हणतात? पर्जन्य छायेचा प्रदेश. पर्जन्य छायेचा प्रदेश. पर्जन्य चुकलंय ना. पर्जन्य छायेचा काय प्रदेश म्हणजे पाऊस कमी पडतो. पर्जन्य छायेचा प्रदेश. ठीक आहे. पश्चिम महाराष्ट्र. ठीक आहे. देश पण म्हणतात त्याला. काय म्हणतात? देश पण म्हणतात भौगोलिक विभागानुसार. ओके. तालुक्यांची यादी लावायची आपल्याला. तालुक्यांची काय लावायची? आता एकदा काय करायचे? तालुके तरी एकदा तुमचे 1-2दा वाचून झाले पाहिजे. 1-2दा तालुके काय झाले असले पाहिजे? वाचून झाले पाहिजे. मग तुम्ही जर बघाल तर नांदेड जिल्ह्यामध्ये बघाल तर तुम्ही भोकर हा तालुका आहे. बरोबर आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये कोणता तालुका आहे? भोकर. म्हणजे =1 पाहिजे. =1 म्हणजे तुमचा चौथा पर्याय क्रमांक काय? बरोबर आहे. चौथा पर्याय क्रमांक तुम्ही आराम के साथ हा प्रश्न टॅकल करू शकतात. ओके. चला पुढे जाऊया. आता आपण काय केलेत? या लेक्चर मध्ये 30 क्वेश्चन सोडवलेत. प्रत्येक क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करूया. जवळजवळ 15,000 क्वेश्चन सोडूया. ठीक आहे. आणि व्हिडिओ लाईक शेअर करून द्या. आवडल्यास तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. याचे ऑनलाईन क्लासेस उपलब्ध आहेत. काही डाऊट काही शंका असेल तर मला कॉल करू शकतात. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.